नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी अनिल तातोड स्वागत करतो तुमचं आपल्या शेतकरी मित्र या यूट्यूब चॅनल। शेतकरी मित्रांनो, आजच्या व्हिडिओचा विषय आहे सोयाबीन पिकात खरंच 4-4 फवारणीची गरज आहे काय, आणि त्यानंतर म्हणजे सोयाबीन पिकाचा जो उत्पादन खर्च कमी करण्यासाठी नेमके मित्रांनो आपल्याला उपाययोजना कोणत्या कराव्या लागतील जेणेकरून आपल्याला चांगलं उत्पादन हे मित्रांनो होऊ शकते। मित्रांनो, बरेचसे शेतकरी बांधव असतात की त्यांचं जे सोयाबीनचं नियोजन असते त्यांच्या नियोजनामध्ये जवळपास 4-4, 5-5 फवारण्या असतात आणि त्यांना तेवढं मित्रांनो उत्पादनही होत असतं। मात्र असे बरेचसे शेतकरी बांधव आहेत की ते त्या शेतकऱ्यांचं कॉपी करून 4-4, 5-5 फवारण्या घेत असतात। मित्रांनो, आज जर आपण एका एकराला सोयाबीनची फवारणी घेतो म्हटलं म्हणजे आपल्याला 1500 ते 2000 रुपयांचा खर्च हा मित्रांनो एकूण येतो। आणि आपण एका मित्रांनो एकराच्या जर सोयाबीनच्या प्लॉटला जर आपण 4 ते 5 फवारण्या जर मित्रांनो घेण्याचा प्रयत्न केला तर जवळपास याच्यामध्ये आपले 8 ते 10 हजार रुपयाचा खर्च येतो। त्यानंतर मित्रांनो सोयाबीनची बॅग, ट्रॅक्टरचं भाडं, त्यानंतर मित्रांनो काढणीचा खर्च आणि तण नियंत्रण असे बरेचसे खर्च आहेत। यामुळे सोयाबीनचा जो एकूण खर्च आहे हा मित्रांनो एकरी जवळपास 20 ते 25 हजार रुपये येतो। आणि मित्रांनो एवढं नियोजन करून जर तुम्हाला 10 ते 12 क्विंटल उत्पादनही झालं तर तुम्हाला 50 ते 55 हजाराचं उत्पादन होईल। आणि त्यातून जर मित्रांनो तुम्ही जर हे 25 ते 30 हजार रुपये खर्च वजा केला तर तुम्हाला एवढं उत्पादन मिळूनही फक्त 25 ते 30 हजार रुपयेच उरतील। म्हणून आपल्याला हे असं उत्पादन न घेता मित्रांनो आपल्याला आपल्या सोयाबीन पिकाचा जो उत्पादन खर्च आहे हा मित्रांनो कमी करायचा आहे। आणि मी जो पूर्ण हिशोब सांगला मित्रांनो, सर्वच शेतकऱ्यांना एकरी 10 ते 12 क्विंटल सोयाबीन होत नाही। जे मित्रांनो 10 शेतकरी असतात त्या 10तल्या 2 ते 3 शेतकऱ्यांनाच फक्त एकरी 10 ते 12 क्विंटल किंवा त्याच्यापेक्षा जास्त सोयाबीन होते। म्हणून मित्रांनो आपण कुठलीही शेती करत असताना आपल्या शेतीचं बजेट हे मित्रांनो सुरुवातीला ठरवणं गरजेचं आहे। आपल्याला या पिकाला किती रुपये खर्च लावायचा आहे आणि यातून आपल्याला किती रुपयाचं उत्पादन घेणं हे गरजेचं आहे। हा हिशोब मित्रांनो कोणतेही पीक लागवडीच्या पहिले करणे हे मित्रांनो गरजेचं आहे। मित्रांनो आपण नेमकं आपलं सोयाबीन पीक किंवा मित्रांनो इतर कोणतेही पीक जर आपल्याला घ्यायचं असेल तर आपण त्याचा उत्पादन खर्च कमी कसा करायला पाहिजे। मित्रांनो एक म्हणजे सोयाबीन हे मित्रांनो सर्टिफाईड न घेता आपल्या जवळचं जर मागच्या वर्षी जर कुणाचं असेल किंवा आपल्याच ओळखीचा जर शेतकऱ्याचं मित्रांनो असेल तर त्या सोयाबीनची मित्रांनो आपण लागवड करा। त्यानंतर त्याला मित्रांनो बीज प्रक्रिया करा। बीज प्रक्रिया केल्यानं काय होईल की आपल्या सोयाबीन पिकावर येणारे मित्रांनो जे बुरशीजन्य रोग आहेत, त्यानंतर मित्रांनो खोडकीड आहे, चक्रीभुंगा आहे, असे रोग मित्रांनो आपल्या याच्यावर येणार नाहीत आणि आपल्याला जास्त फवारणीची गरज ही मित्रांनो पडणार नाही। परिणामी आपला फवारणीचा खर्च हा मित्रांनो वाचेल। आणि आपण जे सर्टिफाईड बॅग घ्यायला गेलो तर आज मित्रांनो 3-3, 4-4 हजार रुपयाची बॅग आहे, आपले हे पैसे मित्रांनो वाचण्यास चांगली मदत होईल। त्यानंतर मित्रांनो आपल्या शेतामध्ये शेणखताचा चांगल्या प्रकारे वापर करा जेणेकरून आपल्याला जास्त रासायनिक खतांचा वापर करण्यापासून मित्रांनो आपल्याला सुटकारा मिळेल, त्याचाही खर्च हा मित्रांनो आपल्याला वाचेल। आपण मित्रांनो जे सोयाबीन पीक उगवणी नंतर आपण जे 20 ते 21 दिवसानंतर झाल्यानंतर मित्रांनो जे तणनाशकाचा वापर करतो त्या बदल्यात जर मित्रांनो आपण जे सोयाबीन उगवण्यापूर्वीचे जे तणनाशक असतात मित्रांनो त्याचा जर आपण वापर केला तर आपल्याला तण नियंत्रणामध्ये आपल्याला चांगला फायदा हा मिळते आणि आपल्याला त्यानंतर वेगळं तण नियंत्रण करायची गरज हे लागत नाही। निंदण मित्रांनो आपल्याला सोयाबीन पिकामध्ये घेण्याची गरज हे लागत नाही। म्हणून आपल्याला असं नियोजन करायचं आहे, आपल्याला जास्त फवारणीच्या भानगडीमध्ये मित्रांनो पळायचं हे नाही आहे। आणि आपल्याला फवारणी घेण्याच्या पहिलेच आपल्याला अशा काही उपाययोजना करून घ्यायच्या आहेत जेणेकरून आपल्या सोयाबीन पिकावर कुठल्याच प्रकारचं रोग, कुठल्याच प्रकारची कीड हे येणार नाही आणि आपल्याला फवारणीची गरज पडणार नाही। त्यानंतर मित्रांनो आपण फवारणी घेताना प्रत्येक फवारणीमध्ये आपण टॉनिक हे असे मित्रांनो विनाकारण खर्च करतो ज्यामुळे आपला मित्रांनो जो उत्पादन खर्च आहे हा मोठ्या प्रमाणात वाढतो। आणि बरेचसे शेतकरी आहेत मी असे बघितले आहेत की शेजारचा फवारणी घेत आहे म्हणून आपण फवारणी करतो। आपण आपल्या सोयाबीनच्या पिकावर जाऊन बघत नाही की खरंच याच्यावर कुठली कीड आहे का, याच्यावर कुठला रोग आहे का, फक्त शेजारचा फवारणी करत आहे आणि त्याने 500 रुपयाची औषध आणली आहे तर आपण 1000 रुपयाची आणतो
आणि नंतर मित्रांनो आपल्याला उत्पादन होत नाही, आपला उत्पादन खर्च हा मोठ्या प्रमाणात झालेला असतो आणि आपण मग मित्रांनो आपल्याच नशिबावर रडत बसतो. म्हणून हे आपल्याला टाळायचं आहे. मी मित्रांनो स्वतः जर सांगितलं तर मी 1 ते 2 फवारणीच्या वर फवारणी घेत नाही. खताचा वापर मित्रांनो शक्यतो करतच नाही, केला तर मित्रांनो थोड्या प्रमाणात वापर करतो. आणि असं नाही आणि मित्रांनो असंही नाही की 4 ते 5 फवारण्या घेतल्याने 15-15, 20-20 क्विंटलपर्यंत उत्पादन येतं. असे बरेचसे शेतकरी आहेत की जे फवारणी घेत नाही पण तरी त्यांचं मित्रांनो नियोजन चांगलं असते आणि त्यांना 10 ते 12 क्विंटल उत्पादन भेटते. मेन म्हणजे मित्रांनो आपण कुठल्याही पिकाची लागवड करीत असताना आपण जे पिकाची लागवड करीत आहे ते मित्रांनो आपण जे बीज घेत आहोत हे चांगल्या दर्जाचं असलं पाहिजे. हिचा दर्जा जर चांगला असला, ते बियाण्याची क्वालिटी चांगली असेल तर मित्रांनो आपल्याला नक्कीच हे उत्पादन भेटून जाईल. म्हणून मित्रांनो तुम्हीही 4-4, 5-5 फवारणीच्या नांदी न लागता आपल्या सोयाबीन पिकाचं नियोजन चांगल्या प्रकारे करून स्वतःच्या घरचं बियाणं वापरून आणि बियाणं वापरताना चांगल्या प्रकारचं आहे की नाही याची खात्री करून मित्रांनो वापरा. आणि मी सांगितलेल्या सर्व गोष्टींचा अवलंब करा. तुम्हालाही कमी खर्चात चांगलं उत्पादन मिळण्यास मित्रांनो मदत होईल. धन्यवाद.